कलियुगातील मानवाच्या कल्याणाकरता नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले आणि तपसामर्थ्याचे अलौकिक दर्शन घडवत आपल्यास जीवनोपयोगी संदेश दिले। या संदेश रूपाने नवनाथांचा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले। नेहरू चौकातील श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थान अर्थात आस्थानाने आयोजित केलेल्या गुढीपाडवा महोत्सवात दैनंदिन जीवनात नाथांचा आधार या विषयावर ते बोलत होते। भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतल्याचा उल्लेख हिंदू धर्मातील पोथी आणि पुराणांमध्ये आहे। हिंदू धर्म शुद्धी हेच नवनाथांच्या अवताराचे प्रयोजन होते। तसेच गुरुभक्ती, योग साधना आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम असलेला नाथ संप्रदाय शुद्ध आचरणाची शिकवण देणारा आहे असे यावेळी पुढे बोलताना चवंडके यांनी सांगितले। तसेच नाथ संप्रदायाने तिबेटी परंपरेमध्ये स्थान मिळवल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच भारतीय धार्मिक जीवनाच्या शुद्धीकरणासाठीच नवनाथ अवतरले असे चवंडके यांनी विविध आख्यायिका आणि प्रसंगांमधील गूढ उकल करून देत सांगितले। या प्रवचन सोहळ्यास भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, छावणी परिषदेचे नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे यांच्यासह स्त्री पुरुष भाविक उपस्थित होते। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।